पण तुम्ही फॉर्म भरणार आहे तर त्या कॉम्प्युटर सेंटरवाल्याला हा पहिला पॉइंट सांगा. पण आता छोट्या छोट्या गोष्टी असतात आणि त्या आपल्या नंतर लक्षात येतात. बऱ्याच वेळेस असं होतं आणि एकदम मी तुम्हाला असं घाबरून देत नाही. फक्त एक अलर्ट करतोय, एक जागृत करतोय, की असं पण होऊ शकतं. आपण ते मायनर म्हणतो, की हे थोडी आपल्याच्यानं होणार आहे. पण पेज म्हणतात. हे लिहून घ्या. नंबर 3 कन्फर्मेशन पेज आणि याचं नेमकं काय होतं? तर ती पण एक घटना शेअर करतो आणि एखादं जर डॉक्युमेंट्स कमी असेल तर किती त्रास होतो. हे ज्यांना ॲडमिशन केलेली आहे, सोपं काम नाही एवढं. ज्यांना ॲडमिशन केलेली आहे त्यांना एकदा भेटा. रिझर्व्ह अकॅडमी जॉइन करा. मुळीच म्हणणं नाही. कुठेतरी जॉइन व्हा आणि काउन्सिलिंग म्हणजे फक्त फॉर्म भरून देणे, चॉईस फिलिंग करून देणे, तर हा विषय नसतो आणि त्यांच्याकडनं जर काही चूक झाली, तर ती चूक तुम्हाला महागात पडेल. तर त्यामुळे जिजाऊ अकॅडमीची एक पद्धत आहे. आम्ही काउन्सिलिंग करत नाही, आम्ही काउन्सिलिंग शिकवतो, की जो नीटचा फॉर्म भरायचा आहे, तर त्यामध्ये ज्या चुका होतात दरवर्षी आम्ही 2021 पासून काउन्सिलिंग करतोय. ज्या चुका होतात, तर त्या फक्त मी आपल्याला पब्लिकली शेअर करण्याचा प्रयत्न करतो यासाठी, की कुठं आपल्याला पुढं त्रास व्हायला नको, कारण खूप बेजाऱ्या होतात. नमस्कार. जिजाऊ अकॅडमीवर तुम्ही जर नवीन असाल, तर या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. कारण तुमचे ॲडमिशन होईपर्यंत सर्व मार्गदर्शन तुम्हाला या ठिकाणी मिळणार. एकदा जर काही आपलं चुकलं, तर ती हेल्पलाईन नंबर शोधा, ते मेल आयडी शोधा, त्या वेबसाईटवाल्यांना कॉल करा. ते कॉल वेळेवर उचलत नाहीत. अशा भरपूर अडचणी येतात. तर त्यामुळं हा व्हिडिओ बाकीच्यांपर्यंत पण पोहोचवा. सगळे लोक आपलेच आहेत रे. असं काही नाही की यांनी पेड काउन्सिलिंग घेतली म्हणजे यांनाच सांगायचं. असा विषयच नाही. बघा आता आपल्याला काय करायचं पहा. पहिला विषय अगदी महत्त्वाचा आहे, अतिशय महत्त्वाचा. मागच्या वर्षी, त्याच्या मागच्या वर्षी ही कॉमन चूक असते. बघा घरच्या घरी लॅपटॉपवर किंवा कॉम्प्युटरवर लोकं फॉर्म भरतात. तर तो फॉर्म भरत असताना मोबाईलचा जो डेटा आहे हॉटस्पॉट तर लॅपटॉपला कनेक्ट करतात. मागच्या वर्षी, त्याच्या मागच्या वर्षी काय झालं, की फॉर्म सगळा व्यवस्थित भरला आणि 10 नंबरची एक स्टेप असते, की जी सगळ्यात शेवटची असते. तर त्यामध्ये पे नाऊचं एक बटन असतं. थोडक्यात फॉर्मची फी आपल्याला भरायची असते नीटच्या. मग आता ज्यावेळेस त्यावर आपण क्लिक करतो, तर एक पेमेंटचा ऑप्शन विंडो ओपन होते, की पे नाऊ. मग आता समजा आपण फोनपेनं स्कॅन करून पेमेंट करतो किंवा मग त्या ठिकाणी सगळे आपले लॉगिन आयडी, पासवर्ड टाकून पेमेंट करतो. त्याच विद्यार्थ्यांसोबत असं झालं, की पे तर केलं, अकाउंटमधून डेबिट पण झालं, पण वेबसाईट मध्येच मोबाईलवर कॉल आला आणि वेबसाईटनं लॉग आउट करून टाकलं. मग आता प्रश्न असा आहे, की जर परत लॉग इन केलं, तर तिथं पेमेंट अनसक्सेसफुल दाखवून राहिलं आणि अकाउंटमधून तर पैसे कटलेत आणि तिथं पे नाऊची परत टॅप पण नाही. मग आता वर्ष वाया जातं, की काय? हेल्पलाईन नंबर जर का पाहिला, तर ते लोकं कॉल उचलायला तयार नाही. मेल आयडी तिकडे जर का आपण मेल केला, तर रिप्लाय द्यायला तयार नाही. बँकवाल्यांना व्हिजिट केली, तर बँकवाले बोलतात, की 24 किंवा 48 तास थांबा. तुमचं पेमेंट जर का गेलेलं नसेल, तर ते परत क्रेडिट होऊन जाईल. मग आता बरेच लोक असा विचार करत होते, की सर जाऊ द्या सर ₹1600 गेले तर काही हरकत नाही. आम्ही परत पेमेंट करतो. पण टॅबच उपलब्ध नव्हती. मग असं काही आपल्यासोबत व्हायला नको. अशा बऱ्याच गोष्टी आहे. तर त्यासाठी काय करा, एक रजिस्टर आणि एक पेन काढा. आपलेच विद्यार्थी, आपला मुलगा आहे, आपला मुलगी आहे. तर त्याचं फ्युचर आपल्याला बनवायचं आहे. थोडे मुद्दे नोट डाउन करा. महत्त्वाचे आहेत खूप. तर हा तुमचा लक्षात आला असेल पहिला, की पेमेंट करताना आपलं पेमेंट फेल व्हायला नको. जिथं पण तुम्ही फॉर्म भरणार आहे, तर त्या कॉम्प्युटर सेंटरवाल्याला हा पहिला पॉइंट सांगा, की जेव्हा आपण पेमेंट करणार आहे, तर सगळी काळजी घे बाबा. आपला हॉटस्पॉट असेल, तिथं कॉल येऊ देऊ नको किंवा मग तो नेमकं कोणतं नेटवर्क यूज करतोय, तर ते स्ट्राँग आहे का त्या दरम्यान, तर हे नक्की चेक करा. एक नंबरचा पॉइंट लक्षात आला असेल, एक लाईक करा आणि व्हिडिओला किमान एक तरी शेअर करा. म्हणजे माझी इच्छा आहे वैयक्तिक. आता नंबर दुसरा आणि अतिशय महत्त्वाचा, काय झालं होतं पहा. आता समजा आपल्याला माहिती आहे, की आपला पोरगा आहे. फॉर्म कशातून भरायला पाहिजे? मेलमधून. कारण तिथे यम लिहून यायला पाहिजे. कारण आपण ॲडमिशन करायला एक रिझर्व्हेशन असतं. मुलांसाठी वेगळ्या सीट असतात आणि वुमन कोटा वेगळा असतो. मग आपला जर मुलगा आहे, तर आपण नीटचा फॉर्म भरताना मेल या जेंडरमधूनच भरायला पाहिजे. मुलगी असेल, तर फिमेल यायला पाहिजे. पण आता छोट्या-छोट्या गोष्टी असतात आणि त्या आपल्या नंतर लक्षात येतात. बऱ्याच वेळेस असं होतं आणि एकदम मी तुम्हाला असं घाबरून देत नाही. फक्त एक अलर्ट करतोय, एक जागृत करतोय, की असं पण होऊ शकतं. आपण ते मायनर म्हणतो, की हे थोडी आपल्याच्यानं होणार आहे. पण तुमच्याच्यानं होणार. पण समोरचा जो कॉम्प्युटरवाला आहे, तर त्याच्याकडे जर गर्दी असेल, तर चुकून आपला पोरगा आहे आणि ते जर फिमेलमध्ये त्यानं क्लिक केलं आणि फॉर्म सबमिट केला, विषयच संपला. म्हणजे थोडक्यात आपल्या नीटच्या स्कोर कार्डवर वरती आपल्या मुलाचं नाव व्यवस्थित येईल, पण जेंडरमध्ये फिमेल लिहून येईल किंवा आपली जर मुलगी आहे, मुलीच्या नावाखाली मेल लिहून येईल आणि नंतर पुढे याच्या अडचणी काय येतात, की मग सीट अलॉटमेंट नेमकी कोणती होईल?
पोराला पोरीची सीट जर मिळाली तर कॉलेजवाले आपल्याला ऍडमिशन देतील का? एकदा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मी जे सांगतोय तर हा मुद्दा तुम्हाला समजलाय का? येस ऑर नोचा रिप्लाय करा. तिसरा मुद्दा तर यापेक्षा महत्वाचा आहे. आणि त्या अगोदर एक सांगतोय की बऱ्याच ठिकाणी व्हॉट्सअपला पण मेसेज आहे आणि युट्यूबला पण कमेंट आहे की सर नीट 2026 ची काउन्सिलिंग तुम्ही कधी जॉईन करताय, म्हणजे कधी चालू करताय, आम्हाला जॉईन व्हायचंय सर, 2-3 वर्षापासून आम्ही तुमची वाट पाहतोय. म्हणजे 10वीत पोरगा असल्यापासून जिजाऊ अकॅडमीची काउन्सिलिंग घ्यायची हे ठरवलेलंच आहे सर. तर हे बघा, उद्या म्हणजे 12 जानेवारी शुभ मुहूर्त आहे. आपल्या ज्या मासाहेब जिजाऊ साहेब आहेत तर त्यांची जयंती आहे. तर मासाहेब जिजाऊच्या जयंतीनिमित्त आपण एक स्लॉट सुरू करतोय, तर त्यामध्ये आपण 100 मुलं घेणार आहे पहिले पेड मेंबरमध्ये आणि नंतर मग ते परत क्लोज करणार आहे. कारण लिमिटेड मुलं घेणं तर हे आमचं पहिल्यापासून ठरलेलं आहे. पोराचं नुकसान व्हायला नको. दुसरा उद्देश कोणताच नसतो. सुरुवातीचे 100 मेंबर आम्ही आता सध्या कंप्लीट करणार आहे. तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही पेड काउन्सिलिंग 2026 असा एक मेसेज करा किंवा काउन्सिलिंग असा एक मेसेज करा. पेड हा शब्द येऊ द्या त्यामध्ये. आम्ही तुम्हाला QR शेअर करू. मग बाकीचं सगळं तुमचं जे आहे पुढं मार्गदर्शन थोडं वेगळं चालतं. पब्लिक तर आम्ही करतोच. आता पुढचा आणि अतिशय महत्त्वाचा जो मुद्दा आहे, ॲडमिशन होईपर्यंत पण हे कामात येणारं पेज आहे, की ज्याला कन्फर्मेशन पेज म्हणतात. हे लिहून घ्या. नंबर 3 कन्फर्मेशन पेज. आणि याचं नेमकं काय होतं, तर ती पण एक घटना शेअर करतो आणि एका मुलासोबत नाही घडलेली. 100तून 2 ते 3 मुलं अशी असतात, की त्यांच्यासोबत सेम इन्सिडन्स होतो. बघा काय होतो पहा. नीटचा फॉर्म भरला जातो. फॉर्म भरल्याच्या नंतर कॉम्प्युटर सेंटरवाला आपल्याला प्रिंट देतो. मग सर ती कलर काढू का ब्लॅक अँड व्हाईट काढू? कोणती पण काढा, पण काढा. मग आता समजा मागच्या वर्षी कलर प्रिंट घेतली, ब्लॅक अँड व्हाईट पण घेतली, दोन्ही पण घेतल्या. नंतर त्या पोराचा नंबर लागला. कॉलेजनं ॲडमिशनच्या वेळेस जी लिस्ट पाठवली किंवा कोणते डॉक्युमेंट्स आणायचे, तर त्यामध्ये नंबर 1 लाच होतं की कन्फर्मेशन पेज. मग आता हे आरबळले ना पालक आणि विद्यार्थी दोघं पण. जे आमच्याकडे जॉइन असतात तर त्यांना अगोदरच आम्ही सगळ्या गोष्टी क्लिअर करतो की हे तयार ठेवा. पण 99% पब्लिक मेंबर्स आहेत आपले, की जे फ्रीमध्ये, आणि मी ते मोठं काम समजतो. कारण सगळे लोकं आपलेच आहे. आता पोरानं कॉल केला की सर कन्फर्मेशन पेज काय असतं? मेसेज केला. मग आता ते कन्फर्मेशन पेज म्हणजे नीटचा भरलेला फॉर्म. मग आता त्याला झाले होते 5-6 महिने. कारण ॲडमिशनला 5-6 महिने लागतात प्रक्रियेला. मग आता ते आणायचं कुठून? कारण फाईलची प्रिंट हरवली सर. मग आता कॉम्प्युटर सेंटरवाल्याकडे जा म्हटलं, त्याच्याकडे PDF असेल. कॉम्प्युटर सेंटरवाल्याकडे गेला तर कॉम्प्युटर सेंटरवाला बोलला की 6 ते 7 महिन्याचा वेळ होता म्हणे अगोदरचा, ते सगळं आम्ही डिलीट केलं, आम्ही ठेवलं नाही कॉम्प्युटरमध्ये. मग आता परत आला ना विषय. पण त्याचं लक चांगलं त्या विद्यार्थ्याचं, आणि एकच नव्हता, बरेच होते असे. लकी ठरले की NTA कन्फर्मेशन पेजची लिंक जी आहे तर ती चालू ठेवलेली होती. पण आता जर का तुम्ही पाहिलं ना तर कोणतीच लिंक नाही वेबसाईटवर. NTA सर्च करून पहा. आणि वेळेवर जर का आपल्याकडे कन्फर्मेशन पेज नसेल तर कॉलेजवाले काय करतील? ॲडमिशन देतील का? असं वाटतं का तुम्हाला? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. एखादं जर डॉक्युमेंट्स कमी असेल तर किती त्रास होतो? हे ज्यांना ॲडमिशन केलेली आहे, सोपं काम नाही एवढं. ज्यांना ॲडमिशन केलेली आहे त्यांना एकदा भेटा आणि त्यांना एकदा विचारा. नातेवाईक असतील, मित्रमंडळी असेल, तर हा एक महत्त्वाचा मुद्दा थोडा लिहून ठेवा. आता पुढचा आणि शेवटचा एक मुद्दा शेअर करतोय. थोडा महत्त्वाचाच आहे. पण आता बऱ्याच वेळेस विद्यार्थी कन्फ्यूज होतात. पण आपल्याला कन्फ्यूज नाही व्हायचंय. ज्यावेळेस आपण फॉर्म भरतोय, तर त्या फॉर्ममध्ये 10 स्टेप्स आहेत. तर त्या 10 स्टेप्समध्ये वेगवेगळी माहिती फिल करावी लागते. पहिल्यापासून रजिस्ट्रेशनपासून तर फायनल पेमेंटपर्यंत अशा टोटल 10 स्टेप्समध्ये काय-काय माहिती फिल करावी लागते. तर याचा सगळा अभ्यास करा आणि रजिस्टरवर ते सगळं लिहून घ्या, की कोणत्या स्टेपमध्ये काय-काय माहिती फिल करावी लागते. जसं आता आम्ही अगोदरच सांगतो, की या ठिकाणी हे फिल करावं लागतं बरं, ही तयारी करून ठेवा. पब्लिकली पण सांगतो मी. कारण बरेच जर मागचे व्हिडिओ पहा, कालच्याच व्हिडिओमध्ये बरेच मुद्दे सांगितलेले आहे. फक्त काय आहे, की जे समजा जॉइन झालेले स्टुडंट असतात, तर त्यांना एकाच ठिकाणी सगळं कलेक्शन मिळून जातं आणि जे समजा पब्लिक मेंबर असतात, तर त्यांना सगळ्या व्हिडिओमधून ती माहिती कलेक्ट करत स्वतःचं स्वतः करत घ्यावं लागतं. पण हे सगळं जे तर हे सोपं काम आहे. फक्त सिरियसली करावं लागतं. जर तुम्ही कुठं जरी एक छोटी चूक जर केली, ॲडमिशन कॅन्सल नाही होत, पण त्रास भरपूर होतो. तर त्या त्रासापासून जर वाचायचं असेल, तर नक्कीच आलेले व्हिडिओ दररोजचे स्किप न करताना पाहणे. जर पाहायचे नसतील स्किप न करताना, तर कुठेतरी जॉइन होणे. जिजाऊ अकॅडमीत जॉइन करा, मुळीच म्हणणं नाही. कुठेतरी जॉइन व्हा आणि काउन्सिलिंग म्हणजे फक्त फॉर्म भरून देणे, चॉईस फिलिंग करून देणे, तर हा विषय नसतो. तर हे एकदा परत डोक्यात घ्या. कारण जर समजा काउन्सिलिंगमध्ये जर तुम्ही दुसऱ्यावर अवलंबून राहिले, की सर रजिस्ट्रेशन करून द्या आणि त्यांच्याकडनं जर काही चूक झाली, तर ती चूक तुम्हाला महागात पडेल.
तर त्यामुळे जिजाऊ अकॅडमीची एक पद्धत आहे, आम्ही काउन्सिलिंग करत नाही, आम्ही काउन्सिलिंग शिकवतो. जवळच्या कॉम्प्युटर सेंटरवर जा, आम्ही सांगतो, एक व्हिडिओ असतो, त्याप्रमाणे ते रजिस्ट्रेशन करून घ्या. कोणते पॉईंट चेक करायचे, काय करायचं, नंतर फॉर्म सबमिट करा. एकही स्टुडंट अकॅडमीच्या ऑफिसला नसतो, एकही नसतो. रजिस्ट्रेशनच्या दिवशी पण नाही आणि चॉईस फिलिंगच्या दिवशी पण नाही. तर ही आमची पद्धत आहे. योग्य वाटत असेल तर फॉलो करा, नसेल वाटत तर विषय सोडून द्यायचा. आज आपण थांबूया. ओके, बाय.